नमस्कार. मी प्रीतम पांढरे. आत्ताच 2 दिवसापूर्वी बातमी आली की पाकिस्तानात जे लाहोर शहर आहे, त्या लाहोर शहरात जी जुनी नावं आहेत चौकांची, ती सध्या बदलण्याचा उपक्रम चाललेला आहे. तर त्या उपक्रमात सध्या जी जुनी नावं आहेत शहराची, म्हणजे 1947च्या नंतरची किंवा 47च्या दरम्यानची, ती जुनी नावं देण्याचा सध्या पाकिस्तानात ट्रेंड आलाय किंवा लाट आली असं म्हणू शकतो आपण. कारण तिथं ज्या पाकिस्तानमधील जे मोठं राज्य आहे पंजाब, पाकिस्तानात सुद्धा एक पंजाब राज्य आहे. त्या पंजाब राज्याच्या मुख्यमंत्री आहे मरियम नवाज यांनी हा उपक्रम हातात घेतलाय की लाहोर शहरातली जी जुनी नाव आहे ती, म्हणजे लाहोर हे खूप जुनं शहर आहे. त्या जुन्या शहरातील काही नावं सध्या पाकिस्तानातील ह्या मुख्यमंत्री बदलत आहेत लाहोर शहरातील नावं. तर या कशासाठी बदलत आहेत? पाकिस्तान सुधारतोय का? किंवा पाकिस्तान हिंदू प्रेमी झालाय का? किंवा हिंदूंसाठी काही करण्याचा त्यांचा निर्णय आहे का? तर याबद्दल आपण काही बोलणार आहोत. नमस्कार. आणि आपण मी प्रीतम पांढरे आणि आपण पाहता प्रीतम न्यूज. तर 1947 नंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन राष्ट्र निर्माण झाली. भारत हा धर्मनिरपेक्ष सार्वभौम राहिला आणि पाकिस्तान हा कट्टर इस्लामिक देश झाला. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान असं त्यानं स्वतःच नाव करून घेतलं आणि काय म्हणू आपण, एक कट्टर इस्लामिक देश झाला. तर मग आता सध्या 1947 नंतर जी पाकिस्तानात नावं बदलली होती, जसं की जुनं नाव होतं सुन्नत नगर. त्या सुन्नत नगरचं आता सध्या करणार आहे ते काय म्हणू आपण, रामनगर. आता रहमान गली होती ते जर रामगली करणार आहे. ही जुनी नावं का बदलली, आता का बरं एवढं आठवण आली पाकिस्तानला? तर सध्या जे बघितलं तर हा ट्रेंड खूप चाललाय सध्या. 8 का 10 अशा चौकांची लाहोर मधल्या नावं बदलली जात आहेत. तर हे काय मागे, याच्या मागचं राजकारण काय, कारण असं का करतोय? तर हे बघितलं तर लाहोर मधली जी जुनी नाव आहे ती, किंवा जसं की रामनगर, कृष्णनगर, ही जुनी नावं पहिल्यापासूनच होती. त्या नावावरूनच लाहोरमध्ये ओळखलं जायचं ह्या शहरांना. तर आता का बरं बदलतंय? आता ही नावच जुनी का बरं करताय? तर ही लाहोरमध्ये एक या मुख्यमंत्री मरियम नवाज या जे मुख्यमंत्री आहेत लाहोरच्या, किंवा काय म्हणू आपण पंजाबच्या, त्या सध्या हा उपक्रम का हातात घेतलाय? कारण लाहोरचं जे वर्ल्ड हेरिटेज किंवा हेरिटेज जुना वारसा स्थळ म्हणून ह्या लाहोरची ओळख त्यांना निर्माण करायची. त्यासाठी त्यांनी 5,000 कोटी पाकिस्तानी 5,000 कोटी रुपये ह्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. आणि जे इथून पुढे जे किल्ले आहेत, जसे की महाराजा रणजित सिंग, जे शिखांचे एक मोठे धर्मगुरू आहेत आणि राजे आहेत, ते लाहोर शहर त्यांच्या ताब्यात होते त्यावेळेस तो जो किल्ला होता त्या किल्ल्याची काही पुनर्बांधणी करणार आहेत. तर असं का करते पाकिस्तान, त्यावर विषय बोलायचा आपल्याला. तर पाकिस्तान हा कट्टर इस्लामिक देश जरी असला तरी काही त्याची काय अशी परिस्थिती, अशी लय श्रीमंत देश आहे अशी काय नाही. एकदम मुडकळीस आलेला देश आहे. त्याची आज नाही तर उद्या असे म्हणजे खाण्याचे वांदे होतील असे पाकिस्तानचं सध्या हालत आहे. तर मग हे नाव बदलून काय साध्य करण्याचा प्रयत्न चाललेला पाकिस्तानचा? तर जे IMF आहे, म्हणजे ह्यांना जे कर्ज देते, त्या IMFच्या यादीत हा पाकिस्तान ग्रीन लिस्टमध्ये, म्हणजे ग्रीन या लिस्टच्या यादीत आहे. हा पाकिस्तानचं नाव जे आहे किंवा पाकिस्तान जो आहे तो ग्रीन लिस्टमध्ये आहे. तर त्यातून कसं बाहेर निघायचं? ग्रीन लिस्ट म्हणजे तिथं एकदम असं म्हणजे गरीब आहे किंवा तो दिलेलं कर्ज फेडू शकत नाही अशा लिस्टमध्ये आहे. तर त्यातून कसं बाहेर निघायचं? तर कट्टर इस्लामिक जी ओळख आहे त्याची, त्याच्यामुळे त्याच्यावर परिणाम झाला. त्यातनं कसं बाहेर निघायचं ह्यासाठी त्यांनी जुनी नावं हे करण्यात चालले. त्यांचं काही हिंदूंवर प्रेम किंवा शिखांवर प्रेम असं काही नाही. त्यांना पैसा मिळावा IMF कडून, जास्त पैसा मिळावा, आम्ही सुधारतोय हे दाखवण्यासाठी त्यांचा एक प्रयत्न चाललेला आहे. तर 1947 नंतर यांनी जी नावं बदलली होती, म्हणजे जसं की आता तुम्हाला ती नावं सांगतो मी.
जुनी नाव होती बघा. इस्लामपूर जे होतं 1947 नंतर बदलले, त्याच्या अगोदर तीच नाव होतं. आता इस्लामपूरचं त्यांनी करायचं ठरवलंय कृष्णनगर. मुस्तफाबादचं धर्मपुरा, रहमान गलीचं रामगली, सुन्नतनगरचं संतनगर, बाबरी मशीद चौकाचं जैननगर, बागे जिनाचं लॉरेन्स गार्डन, असं बरेच नाव आहे ती तिथं. म्हणजे आणि ही लॉरेन्स बाग, लॉरेन्स रोड किंवा मॉल रोड, जेल रोड ही जी नावं होती ही काही इंग्रजांनी दिलेली नावं होती, तीही त्यांनी जुनी आहे ती समोर आणण्याचं चाललंय त्यांचं. तर हे बाकी दुसरं तिसरं काही कारण नाही. ही नाव बदलण्याचा फक्त पाकिस्तानचा त्यांना पैसे मिळावं, IMF कडून त्यांना कर्ज माफी व्हावी किंवा कर्जात काहीशी थोडीशी सूट मिळावी. आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतोय, आम्ही सगळ्या धर्मांना सामावून घेण्याचा प्रयत्न करतोय, हा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. असं सध्या म्हणजे काय म्हणू आपण, जे मैदानावर जे त्यांचं म्हणजे प्रत्यक्षात ह्या तसं काही करत नाही. म्हणजे हिंदूवर तिथं अत्याचार होत आहेत, शिखांवर अत्याचार आहेतच, ख्रिश्चनावरून सुद्धा अत्याचार होत आहेत तिथं. हे काही त्यात सुधारणा होत नाही. फक्त ह्यांना पैसे मिळण्यासाठी त्यांना त्या लाहोर एक आमचा जागतिक ऐतिहासिक वारसा असलेलं शहर आहे, त्याच्यासाठी त्याचं नाव घेऊन त्यांना पैसे मिळण्यासाठी त्यांची एक धडपड चाललेली आहे. ह्याच्या पलीकडे काही नाही. नावं जरी बदलली तरी ती जुनीच नाव होती. जी शिखांची आणि जी हिंदूंची जी ऐतिहासिक पहिल्यापासून परंपरा हजारो वर्षापूर्वींची नाव आहे ती त्यांनी 1947 नंतर बदलण्याचा प्रयत्न केला. त्याला तिथलीही लोक, म्हणजे तिथले जे लोक आहेत ती सुद्धा काही ह्यांनी जी नवीन नावं दिली होती 1947 नंतर, म्हणजे कृष्णनगरला कोण इस्लामपुरा म्हणतच नव्हतं, कृष्णनगरच म्हणायचे. किंवा जैननगरला कोण बाबरी मशीद चौक म्हणतच नव्हतं, जैननगरच म्हणायचे. सुन्नतनगरला सुन्नतनगर कोण म्हणत नव्हतं, संतनगरच म्हणायचं. अशा प्रकारची जी नाव होती ती जुन्या परंपरेने जी चालत आलेली तीच नाव होती. आता काही लक्ष्मीनगर होतं, लक्ष्मी मार्केट होतं, अशा प्रकारची काही नाव होती, ती बदलण्याचा प्रयत्न केला. पण जे लोक आहेत ती जी हजारो वर्ष ही परंपरा चालत आलेली होती त्या नावाप्रमाणेच बोलत होती तिथं. असं कुठलंही काय कारण नाही. पाकिस्तान काही सुधारलेलं नाही, पाकिस्तानात काही बदल झालेला नाही. आता काय सांगता येत ना, उद्या जरी एखाद्या असा ठिणगी पडली, एखादा कुठला जर गोळीबार झाला तर भारत पाकिस्तान अचानक युद्ध लागू शकते, त्यातही त्यांचं नुकसान होऊ शकते. त्यामुळे ते कसं आहे, सध्या सुधारण्याचा प्रयत्न करत नाहीत, फक्त पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतायत जगाकडून. त्यांची एक सॉफ्ट इमेज दाखवण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्या पलीकडनं काही नाही. आपलं जर हे व्हिडिओ किंवा संभाषण आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. धन्यवाद.